नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. जसं दिसतं तसं अजिबात नसतं. म्हणूनच आम्ही आपल्याला दाखवतो प्रत्येक बातमी मागची सत्य बातमी. आणि आज या बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या आणि खऱ्या बातमीनं. बातमी चिंता वाढवणारी आहे. बातमी तुमच्या सुरक्षेसंदर्भातली आहे. होय, राज्यामध्ये आज कोरोनाच्या नवीन 98 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 548 वर पोहोचली. तर मुंबईमध्ये 34 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर कोरोना रुग्णांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यात 98 नवे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे कोरोनानं आता चिंता प्रत्येकाची वाढवली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. कोरोनानं चिंता वाढवलेली आहे. राज्यात 98 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 548 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये नवीन 34 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. बातमी तुम्हाला धडकी भरवणारी आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000च्या उंबरठ्यावर पोहोचली. देशामध्ये आता 4,866 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्रानं आता सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. सर्व राज्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसोलेशन बेड आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,866 इतकी आहे. त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये 564 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. सर्व राज्यांच्या सचिवांसोबत सुद्धा व्हर्च्युअल मीटिंग झाली. त्यांना सूचना दिलेल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क वगैरे वापरले पाहिजेत. ह्या ज्या काही त्या ठिकाणी गाईडलाईन किंवा सूचना होत्या कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या, तर त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. तीव्र ज्याला म्हणता येईल, मागची जशी लाट आली होती आपली तिसरी लाट, दुसरी लाटमध्ये जे काही त्या ठिकाणी प्रमाण तसं असं नाही आहे. पण तरी लोकांनी काळजी घ्यावी. तर एका दिवसात 24 तासात देशात आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली आहे. देशामध्ये आता कोरोना रुग्ण जे आहेत ते 5,000च्या घरात पोहोचलेले आहेत आणि त्यामुळेच केंद्रानं राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मुंबईमध्ये देखील 34 कोरोना रुग्ण समोर आलेले आहेत. तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची सुसज्जता ठेवा असे आदेश केंद्रानं जारी केलेले आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी. देशामध्ये कोरोनाचा फैलाव आता वेगानं होऊ लागल्याचं दिसतंय आणि आता या घडीला 5,000 कोरोना रुग्ण देशामध्ये उपचार घेत आहेत. तर कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता शाळकरी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेची बाब ठरते आहे. शाळकरी मुलांनाही कोरोनाचा धोका निर्माण झालेला आहे. ते नेमकं कसं पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोरोना वाढला, मुलांना सांभाळा. कोरोनामुळे वाढलं पालकांचं टेन्शन. उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा सुरू झाल्या आणि त्यातच कोरोनाची पुन्हा एंट्री झाली आहे. त्यामुळे SARS-CoV-2 या व्हायरस पासून मुलांना सांभाळण्यासाठी आता शाळांबरोबरच पालकांनाही पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे. IMFच्या माहितीनुसार मुलांमध्ये कोणत्या साथीच्या रोगांचा प्रसार होतोय पाहूयात. आजारांची साथ, लहान मुलांना धोका. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये कोरोना आणि पोटाच्या आजाराचा वेगानं प्रसार. लहान मुलांना विषाणूजन्य संसर्गाचा धोका जास्त. OPD विभागात पोटाच्या विकारांनी ग्रस्त मुलांचं प्रमाण सर्वाधिक. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. देशात कोरोना रुग्णांची संख्या 5,000च्या वर गेली आहे. आणि दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. पावसाळ्याचे दिवस आहेत, टेम्परेचर, पावसाळ्याचे दिवस या सगळ्यांमुळे जे काही आजार 7,000 होत असतात त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने दिलेल्या आहेत. त्या माध्यमातून त्याच्यावरती योग्य मॉनिटरिंग केलं जाते. दरम्यान कोरोनाच नाही तर पावसाळ्यात इतर साथीच्या आजारांचा संसर्गही मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास तिकडे दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करणं कधीही योग्य. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
दरम्यान पालकांनी आणि शाळा प्रशासनानं मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहूयात। आणि यानंतर एक महत्त्वाची राजकीय बातमी। ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे नव्या पिढीचा युतीसाठी आता ग्रीन सिग्नल असताना घोडं नेमकं कुठं अडलंय असा प्रश्न सर्वसामान्यांनी विचारलेला आहे। पाहुयात या युती संदर्भातलाच महत्त्वाचा हा एक स्पेशल रिपोर्ट। ज्युनियर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल। ठाकरे बंधूंच्या युतीवर मौन का? ठाकरे बंधूंची सकारात्मक चर्चा कधी? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेग आलाय। 7 प्रतिसादानंतर सुरू झालेली युतीची चर्चा मध्यंतरी थंडावली होती, मात्र आता शिवसेना मनसे युतीला ठाकरेंच्या नव्या पिढीचाही ग्रीन सिग्नल असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे आता तरी ठाकरे बंधू ज्युनियर ठाकरेंच्या मध्यस्थीनं एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जातो। मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही। आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही? म्हणजे ते 2 भाऊ आहेत ते बोलतील नाही। एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असताना डोंबिवलीतील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं। तो युतीचा भाग होता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी युतीच्या चर्चेंना आधीच ग्रीन सिग्नल देऊन टाकलाय। पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। दरम्यान राज्याच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत असं म्हणत राऊतांनी युतीसाठी ठाकरे सेना तयार असल्याचं स्पष्ट केलं। आमचे नेते एका सुरात बोलतात। आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत। याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। त्यांचे नेते कोण मला माहीत नाही। भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचं आहे ते या 2 नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोप। ठाकरे सेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जाते। त्यात आदित्य आणि अमित ठाकरेंनी युतीला ग्रीन सिग्नल दिलाय। मात्र नव्या पिढीचे हे दोन्ही ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना ठाकरे बंधूंनी युतीवर अद्याप मौन का बाळगलंय? पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या चर्चेला उधाण आणून दोन्ही ठाकरे राजकीय अस्तित्वाची चाचपणी करतायत का? पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू कोणती नवी रणनीती आखतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान दररोज सकारात्मक आहे असं सांगून युती कशी होईल असा प्रश्न मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। मनसे युतीसाठी सकारात्मक आहे, मात्र राज ठाकरेंकडे प्रस्ताव यायला हवा असंही त्यांनी पुढे म्हटलंय। रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल। आमची भूमिका स्पष्ट आहे। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील। हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत, याच्यामध्ये कुठलेही ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही। ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील। तर एकीकडे संदीप देशपांडे हे प्रस्तावाची वाट पाहत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु याच संदीप देशपांडेंनी एक सूचक संकेतही दिलेले आहेत। होय,
आणि यामुळे ठाकरे गट मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आहे। राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचतानाचा संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय आणि लपवण्यासारखं काही नाही असं कॅप्शनही दिलंय। त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडेंचा एक फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे। तर नाशिकमध्ये मात्र मनसेच्या कार्यालयात ठाकरेंचे पदाधिकारी हे दाखल झाले होते आणि यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आहे। दोन्ही ठाकरेंच्या पक्षाची जवळीक वाढली असून कार्यक्रमांनाही दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र आले। नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक चर्चेत आली आहे। खरं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला संपवायचं राजकारण काही न तर भ्रष्ट करत आहे, परंतु दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळेस एकत्र येतील तर या महाराष्ट्रात एक नवीन लाट निर्माण होईल आणि ती लाट ह्या महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला एक चांगला खेळ बसवल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घाणेरडे राजकारण चालू आहे, जे हिंदू विरोधी राजकारण चालू आहे, या घाणेरडे राजकारण जे गद्दार करून गेले, शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली, राजसाहेबांना काही सैनिक सोडून गेले, आज महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्यासाठी हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी आज सन्माननीय आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येणं ही आमच्या शिवसैनिकांसाठी काळाची गरज आहे। तर मंत्री नितेश राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंचा बाजार उठलाय, त्यामुळे आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। ही मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं। कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आणि म्हणून तो काय शिवसेनेकासाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे। ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी। तर एकीकडे आपण बघतोय ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जाते। तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिवसेनेचं पुन्हा ऑपरेशन टायगर। शिंदेंच्या खासदारानं सांगितला मुहूर्त। ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात। ठाकरे सेनेतील आउटगोईंग काही केल्या थांबत नाही। अशातच येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखीन एका खासदाराची गरज आहे। त्यामुळेच ऑपरेशन टायगर पूर्ण केलं जाणार आहे। त्यामुळे ठाकरे सेनेचे 5 खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली। तर दुसरीकडे शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे सेनेच्या फुटीचा मुहूर्तच सांगून टाकलाय। मोठ्या प्रमाणामध्ये खासदार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार सुद्धा उभाटा गटाचे नाराज आहेत आणि पोळा कधी फुटतो याची फक्त लोक वाट पाहत आहेत। ज्या दिवशी पोळा फुटेल त्या दिवशी उभाटा गट तुम्हाला रिकामा झालेला दिसेल, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की। ज्या दिवशी मुहूर्त निघेल त्या दिवशी सांगू आणि सांगून मुहूर्त निघणार नाही। आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस आम्ही सुद्धा काही मुहूर्त सांगून बाहेर निघालेलो नव्हतो। ठाकरे सेनेतील नेत्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली। ठाकरेंचे माजी आमदार आणि नेत्यांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश झाला।
महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंचे अनेक नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील ठाकरे सेनेचे नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून बचावासाठी शिंदेंना एका खासदाराची गरज आहे. पावसाळी अधिवेशनाआधी ऑपरेशन टायगर पूर्ण करण्याचा निर्धार आहे. दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिंदेंची शिवसेना फोडण्याची तयारी करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर शिंदे सेनेतील किती खासदार भाजपकडे आणि किती अजितदादांच्या पक्षात प्रवेश करतील याची आकडेवारीच राऊतांनी मांडली. मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होत आहेत आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असं तर मला सांगा. माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे. गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात ही सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन खासगीमध्ये असे बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन, असं ते खासगीत फडणवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या. तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. अशा तब्बल 5 खासदार जर शिंदेंच्या संपर्कात असतील तर आता ठाकरे नेमकं काय करणार? शिंदेंच्या सेनेत जाण्यापासून ठाकरे खासदारांना थांबवणार का असा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे शिंदे सेना महायुतीतील जागा वाटपाच्या वादावर तोडगा काढून पालिका निवडणुकीला सामोरं जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा झाला. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले. दोघांकडून एकमेकांना प्रचंड शिवीगाळ करण्यात आली. दलित वस्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ पाहायला मिळाली आणि यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आले आणि गोंधळ झाला. आठव्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा विभागाला सादर केल्या. 8व्या महिन्यात परमा दिल्या. मग यांनी निधीच रिलीज केला नाही. पण जिल्ह्याचा डीपीटीसीचा निधी 300 कोटी संपूर्ण निधी 10 मार्चला जमा झाला. 10 मार्चला मग 10 मार्चला जमा झाला. हे 31 तारखेला आम्ही पैसे वितरित केले म्हणतात आणि तो बीडीओवर गेला आणि तो वापस आला. का तुम्ही 31 मार्चला निधी रिलीज केला? मग 10 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही काय केलं? मग कशाची वाट पाहिली? पैशाची वाट पाहिली का तुम्ही? तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये देखील भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आले होते. संभाजीनगर शहरातील भाजपच्या कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन करत होते आणि यावेळेस ठाकरे गटाकडून क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाची मोहीम सुरू आहे. आणि आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागामध्ये असलेल्या भाजपच्या कार्यालयावर शिवसेनेचे कार्यकर्ते गेले आणि त्यावेळेस त्यांनी मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले. यावेळेस मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती म्हणा, तर त्याच्यातले महत्त्वाचे जे मुद्दे, समजा आपण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं, त्याच्यानंतर आपण 12,000 रुपयावरून 15,000 अशा पद्धतीनं शेतकरी सन्मान योजनेत वाढ करू असं म्हटलं होतं. लाडक्या बहिणींना आपण 1,500 वरून 2,100 रुपये देऊ म्हटलं होतं. त्याच्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्यात येतील असं आपण म्हटलं होतं. आपण अन्नदाता जो आहे त्याला ऊर्जादाता करू अशा पद्धतीनं आपण म्हटलं होतं. तर याच्यातलं एकही आश्वासन आपल्या म्हणजे सरकारकडून पूर्ण झालेलं नाही आहे.
यानंतर बातमी महायुतीतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये काल विविध विभागांच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याकडे एकनाथ शिंदेंनी पुरती पाठ फिरवली. शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या जागावाटपावरून सुरू असलेली ओढाताण आणि निधी वितरणावरून अजित पवारांवरील रोष यामुळे महायुतीत पुन्हा नाराजी नाट्य रंगलेलं आहे आणि त्यामुळेच शिंदे बैठकांसाठी गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. तर महायुतीची गाडी ही एकदम सुसाट सुरू आहे. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तर आम्ही तिघे 3 शिफ्टमध्ये काम करत असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे. चांगलं ड्रायव्हिंग आहे. असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघही 3 शिफ्टमध्ये चालवतो. मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासात करता येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. इगतपुरी ते आमने असा 76 किलोमीटर लांबीचा अंतिम टप्पा आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे आणि या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा टप्पा सध्या सेवेत आहे. मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासात होणार आहे. समृद्धी महामार्गावरून सुसाट प्रवास करता येणार आहे. नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे. 55,000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग बांधण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग 10 जिल्हे 26 तालुके यांना जोडतो. इगतपुरीमध्ये 7.78 किलोमीटरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा आहे. आणि यानंतर बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे आणि तीही आनंदाची बातमी आहे, कारण या योजनेच्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. पाहूयात या रिपोर्टमध्ये. लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा. मेचा हप्ता मिळणार कधी? तटकरेंनी सांगितली हप्त्याची तारीख. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकारनं बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय. त्यातच आता मे महिना उलटून गेला तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500चा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळेच मेचा हप्ता मिळणार की नाही या चिंतेनं लाडक्या बहिणींना ग्रासलं असतानाच खुद्द महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. मात्र अदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. मे महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू. आधार लिंक असलेल्या बँक खात्यात उद्यापासून हप्ता जमा होणार. लाडक्या बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरू राहणार. राज्य सरकारने अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू केली आहे. आतापर्यंत विविध जिल्ह्यात लाखो अर्ज अपात्र ठरवण्यात आले. ही संख्या 50 लाखांच्या घरात जाण्याची चर्चा आहे. मात्र आतापर्यंत किती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत पाहूयात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र. वय 65 वर्षांहून अधिक असल्यामुळे 1.10 लाख महिला अपात्र. 4 चाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे 7.70 लाख महिला अपात्र. सरकारी सेवेत कार्यरत असल्यामुळे 2,652 महिला अपात्र. गेल्या वर्षी जुलै 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र आता दर महिन्याला लाभार्थ्यांची संख्या घटत असल्यामुळे लाडकीचं टेन्शन वाढलंय. दुसरीकडे योजनेचा आर्थिक भार असल्यामुळे इतर विभागांच्या कामांवर त्याचा परिणाम झालाय. त्यामुळे सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार आहे. गरजू व्यक्तींनाच लाभ देण्याचा सरकारचा उद्देशही त्यामुळे पूर्ण होणार आहे.
गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई. हगवणेंचा नातेवाईक जालिंदर सुपेकरांवर आता आणखीन एक खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे. सुपेकरांनी जेलमधल्या कैद्यांकडून 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावर कार्यरत होते. तेव्हा अमरावतीच्या जेलमध्ये असलेल्या गायकवाड या कैद्याकडून त्यांनी 500 कोटी रुपये मागितले होते. पुण्यातले सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड हे सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरून जेलमध्ये त्यांच्याच वकिलांनी सुपेकरांवर खळबळजनक आरोप केले. या पिता पुत्रांना एका विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं. विशेष कक्षात बोलवण्यात आल्यानंतर त्यांना तिथं धमकावण्यात आलं की आता मी तुम्हाला इथं शिफ्ट केलेलं आहे आणि तू जर हे 550 कोटी रुपयाची डिमांड केली असं आमच्या आशिल्यानं आम्हाला सांगितलं की एक तर 550 कोटी रुपये दे, 550 कोटी रुपये नाही दिलात तर तुम्हा दोघांना पण आम्ही जेलमध्ये संपवू. पिटिशनमध्ये की आम्ही सर्व आमच्यावर पार्श्वभूमी कशी गुन्ह्याची सिरीज कशी आहे, माझ्यावरचे मोक्या कसे लावलेले आहेत आणि कुठले सर्टिफिकेट फ्रॉड आहेत की किंवा इश्यूज केलेले नाहीत, असं हे करून सर्व करून आम्ही त्याच्यामध्ये ते फाईल केलेलं. तर हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जालिंदर सुपेकर यांची जामिनासाठी म्हणून कैद्याकडे 500 कोटींची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कैदी नानासाहेब गायकवाड आणि मुलगा गणेश गायकवाडकडे ही मागणी केल्याचा आरोप आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गायकवाड पितापुत्र अटकेत होते. नानासाहेब गायकवाडवर सावकारी प्रकरणात मुकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. 2023 मध्ये जामिनावरील सुटकेसाठी सुपेकरांकडून 500 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. गायकवाड पितापुत्रांचा छळ करण्याचे सुपेकर यांचे तुरुंग अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचाही आरोप आहे. गायकवाड पितापुत्रांचा छळ न करणाऱ्या 7 जणांना सुपेकरांनी निलंबित केल्याचाही आरोप आहे. तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आणखीन एका कुटुंबाच्या क्रूर कहाण्या जगासमोर आलेल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी, बेहिशेबी मालमत्ता असलेल्या नानासाहेब गायकवाड कुटुंबानं ज्योतिषाच्या सांगण्यावरून सुनेचा छळ केल्याचं समोर आलं. गायकवाडांची सून ही माजी आमदार दीपक साळुंकेंची मुलगी आहे. तिची सुटका करण्यासाठी मग शरद पवार, अजित पवार आणि फडणवीसांची मदत घेतल्याचं साळुंखेंनी सांगितलं आहे. मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही नशीबवान आहोत की माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. अजून थोडं दुर्लक्ष झालं असतं तर हगवणे कुटुंबापेक्षाही वाईट अवस्था माझ्या मुलीची ह्यांनी केली होती. एका देवरशाया नादाला लागून तिला कसं मारायचं, हा सगळा इतिहास जो आहे हा सगळा पुणेकरांच्या पुढं आपल्या प्रसिद्धी माध्यमातून सगळा ह्या जगानं बघितलेला आहे. आणि त्यावेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आम्ही मुक्ताला घेऊन त्यांच्याकडे भेटलो, आदरणीय पवार साहेबांना भेटलो. सगळ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की या मुलीवर अन्याय झालेला आहे आणि सगळ्या गृह खात्यानं वगैरे सगळ्यांनी त्यावेळेला मनापासून तपासात मदत केली. तर कोण आहे हे गायकवाड कुटुंब आणि नेमकं त्यांनी काय क्रूर कर्म केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नानासाहेब आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड पुण्याचे सावकार आहेत. गणेश गायकवाड बायकोमुळे आमदार किंवा मंत्री होणार नसल्याचा ज्योतिषाचा सल्ला होता. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार गणेशनं पत्नीचा छळ केला, अघोरी प्रयोग केले. पत्नीला सिगारेटचे चटके, स्मशानातली राख प्यायला लावली. अघोरी प्रकारानं ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गणेशच्या बायकोनं तक्रार केली आहे. तर हगवणे प्रकरणात चर्चेत आलेल्या पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांनी कैद्यांच्या दिवाळीच्या फराळामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र हा आरोप नेमका कोणी केला, हा आरोप नेमका काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. कुणी खाल्ला कैद्यांचा फराळ? कैद्यांच्या दिवाळी फराळात भ्रष्टाचार. राजू शेट्टींच्या आरोपांनी खळबळ.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर नव्या वादात अडकले. जालिंदर सुपेकर कारागृह महानिरीक्षक असताना त्यांनी कैद्यांच्या दिवाळी फराळमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टींनी केलाय. दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्यांना मिठाई देण्यासाठी म्हणून आधी काजू कतली 1200 रुपये किलोनं खरेदी केली. टेंडर न करता अशा प्रकारच्या खरेद्या झालेल्या आहेत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत माझ्याकडे सगळे आहे. स्पेशल शेव, पोहा, चिवडा, डिंक लाडू, चकली, जाड पोहे, शंकरपाळी, बेसन लाडू, करंजी, रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे. हा जो घोटाळा याची चौकशी करा म्हणून 3-4 महिने झालं मी मागे लागलोय. एवढंच नाही तर नामांकित कंपन्यांचे दर लावून सुपेकर आणि अमिताभ गुप्तांनी लोकल मार्केटमधून कैद्यांसाठी फराळ खरेदी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. तर हा फराळ घोटाळा 5 कोटींचा असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. राजू शेट्टी फक्त आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी घोटाळ्याचे पुरावेच दिलेत. काजू कतलीचा दर 1200 रुपये किलो, रवा पेढा 600 रुपये किलो, अनारसे 600 रुपये किलो, म्हैसूर पाक 590 रुपये किलो, चकली 570 रुपये किलो, डिंक लाडू 570 रुपये किलो, रवा लाडू 570 रुपये किलो, करंजी 500 रुपये किलो. खरं तर वैष्णवी हगवण्याचा हुंड्याच्या छळामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी शशांक हगवण्याचे मामा जालिंदर सुपेकर चर्चेत आले. मात्र हेच जालिंदर सुपेकर आता आरोपांच्या घेऱ्यात अडकले. पाहुयात सुपेकरांवर कोणते आरोप आहेत. सुपेकरांनी कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. बँकेच्या लॉकरमधून सोनं आणि पैसे हडपल्याचा सावकाराच्या वकिलाचा आरोप आहे. अमरावतीच्या गणेश गायकवाडच्या जामिनासाठी 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. हगवणे बंधूला अवैधरित्या शस्त्र परवाना दिल्याचा आरोप आहे. आरोपांच्या या मालिकेनंतर जालिंदर सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळून लावले. एवढंच नाही तर रेशन, कॅन्टीन, साहित्य खरेदीसह दिवाळी फराळ खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार केल्याचा दावाही सुपेकरांनी केलाय. त्यामुळे आता पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आयजी जालिंदर सुपेकर यांची ईडी आणि सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. त्यांना जबाबदारीतून तातडीनं मुक्त केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकर चर्चेत आले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. याच्यासाठी नुसती SIT नाही, CBI ED लावा त्याच्यामध्ये. नाही, केंद्र सरकारची इन्क्वायरी लावली पाहिजे. मी मागणी करणार आहे अमित शहाजींना. तर जालिंदर सुपेकरांच्या PSI मेहुण्यावर देखील आता आरोप झालेत. शशिकांत चव्हाण असं त्याचं नाव असून ते खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. चव्हाण यांच्याकडे राजेंद्र हगवणेंनी फरार होण्यासाठी ज्या चौंधे यांची थार गाडी वापरली त्या चौंधेंच्या दोन्ही सुनांनी तक्रारी केल्या होत्या आणि यावर कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप तक्रारदार धनश्री चौंधेंनी केला आहे. शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हाणामारी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तरी देखील त्यांचं प्रमोशन कसं झालं त्यामागे सुपेकर आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आणखी एक महत्त्वाची बातमी, प्रशांत येळवंडेंचा JCB हगवणेंच्या माणसांनी जप्त केलेला. आज त्या 3 आरोपींना राजगुरुनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असून तिघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तिघांचाही मुक्काम 7 जूनपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. JCB जप्त करणाऱ्या भामट्यांना आता मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. बँकेचे तोतया अधिकारी बनून JCB त्यांनी जप्त केला होता. हगवणे कुटुंबानं बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळवल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. पुणे पोलिसांनी 140 शस्त्र परवाने रद्द केलेले आहेत आणि यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 जणांचे तर नूतनीकरण न केल्यामुळे 97 परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. अनेक अर्जदारांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना हवा असं कारण दिलं होतं. मात्र पोलिसांनी विनाकारण आणि किरकोळ कारणांसाठी पिस्तूल परवाना द्यायला नकार दिलेला आहे. आता मात्र फिक्सर PNची काही खैर नाही. कारण
मंत्रालयामध्ये दलाली करणाऱ्या मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या विरोधात गृह मंत्रालय जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आहे. मात्र गृह मंत्रालयानं नेमके काय आदेश दिलेले आहेत आणि त्यावर विरोधकांनी काय भूमिका घेतलेली आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. मंत्र्यांच्या पीएनवर गृह खात्याची नजर. मंत्रालयातील दलाल हद्दपार होणार. सरकारच्या निर्णयानं दलाल बेहाल. काही लोकांना तिथे पीएचं काम करता करता दलालीची सवय लागली. त्यामुळे अशा दलालांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की या संदर्भात आम्ही त्यांचं सगळी पडताळणी करू आणि त्यानंतरच त्याला जी काही मान्यता आहे ती मान्यता देऊ. आता ती आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. ऐकलं, फिक्सर पीए चालणार नाहीत अशी तंबीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिली होती. त्यामुळे मंत्र्यांचे दलाल पीए आणि पीएसचे धाबे दणाणले. मात्र धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहावर सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या खोलीत कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली आणि एकच खळबळ उडाली. त्यामुळेच आता मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे आदेश गृह विभागानं दिलेत. हे आदेश नेमके काय आहेत पाहूयात. मंत्र्यांच्या पीए आणि पीएसवर ईओडब्ल्यू आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर आहे. गैरव्यवहार आणि मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. पैसे गोळा करणारे दलाल कोण याची माहिती घेण्याचे आदेशही देण्यात आले. इतकंच नाही तर दलाली संदर्भात तक्रारी आल्या असतील तर तातडीनं सापळा रचा असे आदेशही देण्यात आले. सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर आता विरोधी पक्षानं सरकारला आरसा दाखवत भूतकाळातील निर्णयात कसा पक्षपातीपणा केला याची आठवण करून दिली आहे. जो दोषी त्याला मला असं वाटतं त्याच्यावर कारवाई होईल, झाली पाहिजे, पण तो खोटारडेपणा सरकारने करू नये. संजय राऊतांना 12 लाख रुपयाच्या याच्यासाठी तुम्ही अटक करता, इथं कोट्यवधी रुपये पकडले जातात, याच्यावर तुम्ही काही कारवाई करत नाही. निवडणुकीत 15-15 कोटी सापडतात, कोणी त्याला विचारत नाही. 3,500 कोटीचं टेंडर अभाव देतात, तुम्ही त्याला कोणी विचारत नाही. मग सरकार नुसतं बोलतं करत काय नाही ना. खरं तर मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर 1.5 महिना मंत्र्यांचे पीए आणि पीएसच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिक्सर पीएच्या नियुक्त्या करू नका अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यावर मंत्र्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही फडणवीसांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून सरकारनं आता मंत्र्यांच्या खासगी पीएच्या कारभाराकडे मोर्चा वळवलाय. आता सरकारच्या निर्णयामुळे मंत्र्यांच्या पीएनकडून सुरू असलेली मंत्रालयातील दलाली खरंच बंद होणार की यातूनही पळवाट काढून फिक्सर पीए दलालीचा नवा मार्ग शोधणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच आज शिंदेंचा मुख्यमंत्री असा चुकून उल्लेख केला. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण करण्यात आला आणि यावेळेस भाषणादरम्यान अजित पवारांनी शिंदेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. चूक अजित पवारांच्या लक्षात येताच त्यांनी ती चूक सुधारली आणि यावेळेस एकच हशाही पिकला. शिंदेजी, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, राज्याचे. नाशिकमध्ये केरला स्टोरी प्रमाणेच धर्मांतराचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. होय, दिल्लीतील 2 महिलांना मोहम्मद उझैर आलम यानं नाशिकमध्ये आणून तब्बल 9 वर्षांपासून छळ त्यांचा केल्याचं उघड झालंय. राजू नाव सांगत मोहम्मद उझैर आलमनं तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर धर्मांतर करण्यासाठी त्यांचा छळ केल्याप्रकरणी नाशिकमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर महिलांच्या मुलांना धर्मांतरासाठी मोहम्मद उझैर आलम आणि त्याच्या कुटुंबियांनी धमकी दिल्याचंही समोर आलंय.
काही महिलांबरोबर म्हणजे लिव्ह इनमध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना अपत्यप्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली। तसेच दोन्ही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे। त्यानुसार आपण सातपूर आणि अंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। पुढचा तपास चालू आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठीवाद समोर आलेला आहे। होय, मुलुंड परिसरात परप्रांतीय रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच असते आणि आज मात्र एक परप्रांतीय रिक्षा चालक जो आहे तो मराठी प्रवाशासोबत हुज्जत घालत होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दलही त्यानं अपशब्द वापरले। उद्धट हिंदी भाषेमध्ये बोलल्याबद्दल मराठी माणसांनी मग मनसेच्या कार्यालयात तक्रार केली। यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हरीश खंडांगळे आणि मनसैनिकांनी मनसे स्टाईलनं या रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावत त्याच्याकडून माफी मागितली। त्यावेळेस रिक्षा चालकानं माफी मागत पुन्हा असं करणार नाही असं सांगितलं। तू बोला क्या? तू साहेबाला काय बोललो? तू क्या बोला? साहेबाला काय बोलला? काय बोला तुम्ही? नाही काय बोला? काय बोला तुम्ही? क्या बोला राज ठाकरे को? हाँ डाल दे। बोला इज्जत से बात कर रहा हूँ। क्या बोला राज ठाकरे को? क्या बोला? क्या बोला? हाँ राज ठाकरे क्या बोलेगा? क्या बोला? तूने क्या बोलेगा? हाँ पक्का? हाँ पक्का क्या बोल रहा हूँ? इसलिए तुम लोग भले लोग क्या बोला तू? राज ठाकरे का क्या बोला? हाँ ठीक है बोलना क्या पड़ गया? बोल बोल क्या बोला? बोला हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं? जमुना प्रसाद ह्याने काय केलंय, याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो, मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने ह्याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा। ह्याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे। हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग। मैं सर्व साहेबांना माफी मागतो, माझी चुकी आहे, मी तुझ्या पाया पाडतो, मला माफ करा। बोल, राज साहेब ठाकरे मला माफ करा। राज ठाकरे साहेब मला माफ करा। अमित साहेब ठाकरे मला माफ करा। याच्या पुढे मी असं कधी करणार नाही, मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही, उलट कोणी काय नाही करणार। ठीक आहे, जय महाराष्ट्र बोल। जय। वळूया पुढील धक्कादायक बातमीकडे। 25 वर्षीय IT अभियंता तरुणीनं 21व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना हिंजवडी येथील द क्राउन ग्रीन सोसायटीत घडलेली आहे। अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे। सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेनं करतेय, माझी आता जगायची इच्छा संपली आहे असं अभिलाषा कोथंबिरेनं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलं। ही घटना 31 मे रोजी घडलेली आहे। मात्र तरुणीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। त्या बिल्डिंगच्या 13व्या मजल्यावरून उडी मारल्याची प्राथमिक माहिती आणि तपासामध्ये निष्पन्न झाली आहे। सदर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। सुसाईड नोटमध्ये तिने आई वडिलांची माफी मागितलेली आहे आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची सुद्धा माफी मागितलेली आहे आणि सदर आयुष्याला जगून झालाय असे तिने वर्णन करून सुसाईड नोट लिहिलेली आहे। वळूया पुढील बातमीकडे। राज्यातील कांदा निर्यातीत मोठी घट झालेली आहे। नाशिकसह राज्यातून 32% कांदा निर्यातीत घट झालेली आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातीत जवळपास 5.80 लाख टनाची घट झाल्याचं समोर आलेलं आहे आणि यामुळे भारताच्या परकीय चलनात 823 कोटींची घट झाली आहे आणि याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। दुसरीकडे कांदा निर्यातीत पाकिस्तान, चीन आणि इजिप्तनं आघाडी घेतली आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर शहरात पावसाच्या सरी कोसळल्या। उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। मात्र शहराकडे पावसानं पाठ फिरवली होती। आज दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसरात पाऊस झाल्यानं कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर येवला शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अर्धा तास झालेल्या पावसामुळे दुकानामध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलं होतं। विंचूर चौफुली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील अनेक दुकानांमध्येही पाणी घुसून व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पाटोदा रोड पाण्याखाली गेलेला होता। तर सलग 5व्या वर्षी खरीपासाठी सर्वाधिक बियाणे लागणाऱ्या मक्यासह विविध पिकांच्या बियाणांची दरवाढ झालेली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा पडणार आहे।
नाशिकमध्ये सुमारे 40% क्षेत्र व्यापणाऱ्या मक्याच्या बियाणामध्ये 3.5 ते 4 किलोच्या थैलीत 100 ते 350 रुपयांची मोठी वाढ झाली आहे आणि याशिवाय मूग, तूर, बाजरी या बियाणात देखील 50 ते 100 रुपयांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा भूदंड सहन करावा लागणार आहे। अशी सगळी परिस्थिती असताना शेतीसाठी वाढत चाललेले भांडवल आता तापदायक ठरत आहे। मध्ये शेतकऱ्यांची बियाण्याची चौकशीला सुरुवात झालेली आहे। साधारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मक्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसते। तसेच शेतकऱ्यांनी खताची पण खरेदी मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे। युरिया सोडून बाकी सर्व NPK मध्ये साधारण 150 ते 200 रुपये थैली 50 किलोची अशी भाववाढ सुद्धा खतामध्ये झालेली असून पुरेशी ओल झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्यांनी बियाणं पेरू नये। लढाऊ फायटर जेट राफेलचा मुख्य भाग म्हणजेच फ्युजलेज आता भारतात तयार होणार आहे। टाटा आणि दसॉल्ट मिळून भारतात याचं उत्पादन करणार आहेत आणि यासाठी हैदराबादमध्ये एका कारखान्यासाठी करारही झाल्याची माहिती समोर आली आहे। 2028 पर्यंत पहिला फ्युजलेज तयार होण्याची शक्यता आहे। फ्युजलेज म्हणजे राफेलचं मुख्य शरीर आहे। याच भागाला राफेलचं पंख आणि शिफ्टीसारखा निमुळता भाग जोडलेला असतो। दरम्यान या निर्णयामुळे रोजगार वाढेल। संरक्षण क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेत भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये एक महत्त्वाचं पाऊल हे असणार आहे। तर बातमी निर्दोष असताना शिक्षा भोगलेल्या एका 104 वर्षांच्या कैद्याची। खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा त्यानं भोगली, मात्र 48 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर त्याला न्याय मिळालाय। हे आहेत लखन पासी। गेल्या 48 वर्षांपासून ते जेलमध्ये न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होते। एका गावातील भांडणामध्ये त्यांच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला। 1982 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि तेव्हापासून त्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरू होता। काही दिवसांपूर्वीच त्यांना हायकोर्टानं निर्दोष मुक्त केलं। लखन यांच्या सुटकेमुळे त्यांच्या कुटुंबात आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे। लखन सरोज हे उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील गौरई गावातले रहिवासी आहेत। तर लखन पासी यांची निर्दोष सुटका झाली असली तरी या प्रकरणातून न्याय व्यवस्थेवर अनेक प्रश्न मात्र उपस्थित झालेले आहेत। वळूया पुढील बातमीकडे। बातमी महत्त्वाची आहे कारण सोन्याचे दर तोळ्याला 1 लाखांच्या वर गेलेत। होय, 24 कॅरेट सोन्याचे दर 99,300 रुपयांवर पोहोचले आहेत। GST सह सोन्याचा दर 1 लाखांच्या वर गेलेला आहे। सोन्यासह चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झालेली आहे। सोन्यानं 1 लाखांचा टप्पा ओलांडलाय। तर एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। उद्या 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा 352वा वर्धापन दिन साजरा होतोय। शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी तोबा गर्दी केली आहे। राजदरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू असून होळीच्या माळावर, हलगीच्या ठेक्यावर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले जात आहे। किल्ले रायगडावर सुरू असलेल्या या जल्लोषमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी आणि ही दृश्य त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली। जेवणाची चव वाढवणाऱ्या मिठावर आता दुचाकी धावणार आहे। होय होय, कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे। चीननं पेट्रोल नाही तर मिठावर चालणारी इलेक्ट्रिकल दुचाकी तयार केली। सध्या बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनं लेड ॲसिड किंवा लिथियम आयन बॅटरीवर चालतात, पण चीननं सोडियम आयन बॅटरीवर धावणारी एक इलेक्ट्रिक दुचाकी तयार केली। ही बाईक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्याचा दावा करण्यात आलेला आहे।